झोपायला, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा म्हणजे पाणी म्हणजे जे तुमचं बरं आहे ना. आमची नावा ना हाका मारती, कधी येतो सचिन, अरे कधी येतो, येतो येतो. तू असं बोललं की लवकर येतो, नशीब मध्ये धडकतो नाही. परंपरा, पिढी आहे. स्टँडर्डनेस आयुष्यात असावा. नवीन गोष्टी स्वीकाराव्या, पण जुन्या गोष्टी सोडू नये. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. नवऱ्याचा हट्ट आहे, बाई डॉक्टर व्हायचंय तुला, तुला खराच परमार्थ करायचा आहे. आजकालच्या जुन्या बायका किंवा आजकालच्याही बायका पुरुषांकडे तपासणीसाठी कम्फर्टेबल नसतात. तू जर डॉक्टर झाली, तुझ्यामुळे जर 4-5 बायकांचा जीव वाचला, हा तुझ्यासाठी सगळ्यात मोठा परमार्थ असेल. तू शिक्षण घे, कसा नवरा म्हणावा त्याला. तू शिक्षण घे. भारतामध्ये फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन मिळावं. इंग्लिश युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवलं नवऱ्याने, आणि युनिव्हर्सिटी सांगतेय जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती स्वीकारायची. काय धर्म? ख्रिश्चन. काय संस्कृती? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदबाई म्हणल्या, का रे माझ्या नववारी डॉक्टर होत नाही का? होऊन दाखवते. नाही स्वीकारणार, ऍडमिशन तर घेणार, पण तुमच्यासारखं जगणार, माझं सोडणार. फक्त धर्म न स्वीकारल्यामुळे, त्यांचं न ऐकल्यामुळे आनंदीबाईला फरशीवर बसवलं जायचं आणि यांची सगळी लेकरं बेंचवर बसून शिक्षण घ्यायची. आजकालच्या पोरींचा एक फार सोपा शब्द आहे, ऑकवर्ड. आम्ही विचारलं, का ग माई का कपाळाला गंध लावत नाही? जा बाई, ऑकवर्ड वाटतं. ओके, हा. का ग बाई का, म्हणजे का ज्ञानेश्वरी वाचत नाही, का गाथा वाचत नाही, कोणीच वाचत नाही, मला ऑकवर्ड वाटतं. ऑकवर्ड, ओके, अनकम्फर्टेबल. आनंदीबाईंना नसेल का वाटलं? त्यांच्या शेजारच्या सगळ्या पोरी स्कर्टवर फिरायच्या आणि त्यांच्या खांद्यावर पदर होता, पण त्यांना माहित होतं या पदरात सामर्थ्य आहे, ही माझी संस्कृती आहे, ही माझं नाव करणार. विचार करा, सगळ्यांनी नाकारलं, फरशीवर बसवलं, पण ज्ञान कमी जास्त नाही. या भारतातली पहिली महिला डॉक्टर. विचार करा, खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं घालून, हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली ती आनंदीबाई जोशी. आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव आहे त्यांचं. संस्कृतीत फार ताकद आहे. स्वीकारा की, नवीन स्वीकारा. हे बघा, हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे. हे मान्यच करावं लागेल, यात नाकारून चालणार. पहिल्या पोरांपेक्षा आत्ताची पोरं हुशार आहेत. पहिल्यापेक्षा आत्ताचं मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, सगळ्याच गोष्टी जास्त आणि गांभीर्याने मोठ्या आहेत. हे मान्यच करावं लागेल. जे तुम्हाला कळत नाही, तुमच्या नातवाला कळतं. जो मोबाईल तुम्हाला समजत नाही, तो सॉफ्टवेअर मारून रिकामा होईल, त्याला कळतं. कळतं, बरोबर आहे. जो तुम्हाला कळत नाही, तुमच्या लेकीला कळतं. याचा अर्थ ती हुशार नाही असं, हुशार ती आहे. ती हुशार आपल्यापेक्षा सुद्धा आहे. पण चुकतंय काय? मार्गदर्शन. चुकतंय काय? वर्म. कल्पनेची ती असत्याला सत्य मानतीये, तिच्यामुळे त्याला यश मिळत नाही. बघा, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुमलू नको, झालं नाही. मुर्द तिकडे महाराज बरं का. तो म्हणला हरकत नाही, दुसरा घेतला. 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामता येतो. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले, काय जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. तू 2दाही एकटा आला. तुझी पत्नी कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं महाराज. आप करा, तुम्ही सांगा दिगीकर, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटल. अरे भावे विना भक्ती विना, बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे, निसंदेह गुरुविना अनुभव. मग द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, आणि तया कैचे
न घडेल ना मी. काही माणसं म्हणतात ताई निघालतो कीर्तनाला पण आलो नाही. काय म्हणले आलो पण बसलो नाही. काय म्हणले बसलो पण मधनच गेलो काम होतं. काय म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुझी चूकच नाही. सामर्थ्याने सांगते तुम्ही कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, यात तुमची चूक नाही. माऊली सामर्थ्याने सांगतात तुमचं केलेलं पाप तुम्हाला धर्म मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिता जमेल तसं विठ्ठल गाना. घरी आहात ठाईचं बैसोने मंदिरात जमेल तसं काही हरकत नाही. भजनात गोडवा आहे महाराज. याचा अर्थ कसंही गा असं नाही. गा रे तर जमतंय जमाय काय नाही त्याला काय. डोंगराची हवा न व्हायला श्वासानं जमतंय. फडगुरुजी घेतली जर उठली तर आपला फड काय लागू द्यायची नाही महाराज बरं का. त्याच्यामुळं आपला फड टिकवण्यासाठी तुम्ही फक्त शब्दांचा गैरअर्थ घेऊ नका. मी ऊसाचा फड म्हणलं. संप्रदायाचं वैभव असणारी मंडळी आहे. ह्यांना मी यांच्याकडे जास्त बघून कीर्तन सुद्धा करत नाही. मी यांच्याकडे जास्त बघून विनोद सुद्धा करत नाही. कारण जेव्हा मी काहीच नव्हतं तेव्हा ह्यांच्याकडे बघून परमार्थ करावा असं शाश्वत पद्धतीने वाटणारी लेकरं आहेत आम्ही. ती मंडळी आहेत. गंभीर गुरुजी असतील, व्यंकटेश दादा असतील, आमचे रविदादा असतील, आमचे प्रवीण दादा असतील, आमचे महाराज असतील. ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे. ज्ञानाने, अनुभवाने, सामर्थ्याने, भक्तीने, तपश्चर्याने. यांची फार मोठी तपश्चर्या आहे. लोकांना वाटतं पण प्रसिद्धी हा सुद्धा चमत्कार नाही. पैसा हा सुद्धा चमत्कार नाही. ज्ञानोबरांनी भिंत चालवली गेली. तुकोबरांचा गाथा तरला रेड्यामुखी वेद बोलावला गेला. हा चमत्कार नाही हे आधी समजून घ्या. कळतंय का. हा चमत्कार नाही. 36 वर्ष जगाच्या मालकांना नात्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं हा चमत्कार नाही. 27 दिवस चोखोबरांच्या बायकोचं बाळणपण जगाच्या मालकानं साडी नेसून केलं हा चमत्कार नाही. हे संतांच्या तपश्चर्येचं फळ आहे ज्याला पांडुरंगाची कृपा साध्या भाषेत म्हटलं जातं. विचार करा ना. ज्या तुकोबारांनी 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीमध्ये. किती 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबाराकडे घाण होतं बरं का पुणेकर. तुम्हाला खाऊ घालू वाटत नाही कोणाला. 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा विचार केला जगद्गुरु तुकोबाराय. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी मला माहित नाही आणि मला गरज बी नाही या दोघांच्या पुढे विचार करायची. बाकी सगळे निस्ते बोलतात करीत काही नाही. त्यांना फक्त माझी गाडी, माझी मॅडी, माझी दाडी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. बस तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पिटू दे. लोकच लय स्वार्थी निघाले दादा कलियुगात. पण हे म्हणा जाऊ दे तिकडे. आपल्याला काय करायचंय. आपण फक्त बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. काय बाकडी भानगडीतच पडायचं नाही बघा. आयुष्य लय दुःखी जातंय. कोण आला आणि कोण गेला म्हणलं की लय टेन्शन येतंय. कारण कधी कोण येईन कोण जाईन ह्याचा भरवसा कलियुगात. त्यामुळे टीव्ही न लावलेलाच बरा. हा लय अवघड आहे दादा. हे कलियुग आहे. इथं कसं आहे गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली. आणि काही केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला. अरे बायको तर करू द्या. लई लोकांचं सांगत नाही. पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं निस्तर न्याबळ आठवत नुसतं उभा राहते त्याला काय कळाय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं. गेलतो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती. करू काय मरू का मरू मारता ना. अरे जगू तर द्या. लोकांचं लईच अवघड आहे महाराज. मला तर विनंतीच आहे अनंत वाचाळ तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता दरवे ना. लोकांचं तोंड वाकरी कुठं हात लावता. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो. आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना. अरे संकटाला म्हणावं किती अडफटे घाल.
अरे दुःखानं म्हणावं कितीही त्रास दे, विश्वाला म्हणावं कितीही नावं ठेवा, अरे जगाला म्हणावं किती पाय खेचा, फक्त माऊलींना विनंती करा तुमची ऊब आम्हाला लागावी, आम्ही जगाच्या पातळीवर यश मिळवू, फक्त ज्ञानोबरांची तुकोबरांची ऊब आम्हाला लागावी. ऊब खूप झाली, कृपा. पण हे तपश्चर्याशिवाय शक्य. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली, म्हणजे माझं वय 23, पण वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. लोकांना आता प्रसिद्धी दिसते. मी आणि बाबा आम्ही शेजारी राहायचो आळंदीमध्ये. मी आळंदीत 6 वर्ष राहिले. बाबांची रूम आणि किती रूम दादा आहे, ह्याचा एक चतकोर भाग, कुठल्या आपल्या व्यासपीठाचा एक चतकोर भाग, रवी गुरुजी एक चतकोर भाग, त्यात मी, माझे वडील, माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ अगदी 3 ते 4 महिन्याचा तेव्हा आळंदीला आणला. मी मोठी, माझी बहीण लहान, त्याच्यापेक्षा माझा भाऊ लहान. सगळं तिकडलं सोडलं गावाकडलं आणि आळंदीत आलो. तेव्हाही मी कीर्तन करायचे, पण एवढ्या शाश्वत पद्धतीने नाही, एवढं विचारधारणेचं, फक्त कीर्तन करायचं म्हणून, एखादा अभंग सोडवायचा म्हणून, म्हणजे लहान वयात जसं जमेल तसं. तेव्हा मी होते 4थीला, पहिल्यांदा आळंदीत मी 4थीला गेले. तेव्हा एवढी अवस्था वाईट होती की तेवढ्याशा घरात राहायचो, तिथंच किचन, तिथंच वॉशरूम, तिथंच सगळ्या गोष्टी, तेवढ्याच रूममध्ये. लोकांना आताची प्रसिद्धी दिसते, लोकांना तपश्चर्या दिसत नाही. मी आणि माझ्या वडिलांनी, हे माझं वडील आहेत, मी आणि माझ्या वडिलांनी 10 वर्ष एसटीने प्रवास केला. तेव्हा कुठं आता गाड्या दिसतात रे, पण लोकांना आता दिसत्यात, लय प्रॉब्लेम आहे. आता लोकांना लय दिसत्यात, ह्यांना काय पाकिट घ्यायची बोंबलत फिरते ती. तू चल 2-4 दिवस चल, तुला दाखवतोय कसं असतंय महाराज. आयुष्यात महाराजासोबत कोण फिरत नाही, कारण आयुष्य गाडीत असतंय. अरे कधी मरेल ह्याचा भरोसा, पण मरत नाही, कारण गाडी चालवायला